भाकरी घेऊन घ्या ना. गेले बघ त्या बाबा. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता दुपारचे बरोबर 12 वाजले असतील आणि आम्ही चाललो होतो मार्लेश्वरला. सुंदर अशा निसर्ग वातावरणातून आम्ही चाललो होतो. सगळीकडून घनदाट झाडं आणि पर्वतरांगा अशा निसर्गरम्य वातावरणातून आम्ही चाललो होतो. तर पहा, हे आहे मार्लेश्वरचा डोंगर. आणि आता आपल्याला इथून पुढे थोडंसं वरती चढून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. मार्लेश्वर मध्ये आलो ना. हा हा हा, हालत खराब झाली. पण मेकअप करा. तुझी झाली का? तुझी नाही झाली. किती जवळ धरलाय आपली फॅमिली सेपरेट. दादा आलोय आम्ही मार्लेश्वर मध्ये. चला तुम्हाला पण थोडंसं दर्शन घडवते. इकडे तुम्ही उभा राहा. कसं करायचं तयार असतं, फक्त पाणी मीठ टाकत. एक भात आहे, एक भात बनवलं दोघं आणखी. ते आमचं गेले बघा. टेक्चर गोळांचा खायचा पिक्चर आमचं घ्या. माझे कोणते काय पाहिजे मला? सोलकडी. चला आलं दर्शन करून. आता मी घेतली सोलकडी. मार्लेश्वरचं दर्शन झालं. तिथे पण थोडंसं थंड वगैरे प्यायला करायची होती त्याने ते केली. त्यानंतर आम्ही निघालो. पाहता येते तुम्हाला गाडी दिसली. ही सहलीची गाडी आहे. आणि इथे ते स्वयंपाक करण्यासाठी एका झाडाखाली थांबले होते. आणि हे आहेत कोकणातले घरं. ते पण मी थोडेसे घेतले. मस्त असे कौलाची घरं होते. त्याला कौलं असं म्हणतात. जुन्या काळात तर भरपूर होते. आता कोकणात पण बरेच काही बदल झालेत, परंतु आहेत अजून घरं पाहण्यासारखे. खूप छान वाटत होते. ही आहे शाळा. खूप सुंदर होती ही शाळा. खूप छान वाटत होते घरं. त्यानंतर मग आता निघालो. आता आम्ही कुठेच थांबणार नव्हतो. आम्हाला डायरेक्ट कोणतं गाव आहे कोल्हापूरकडे. आता आमचा बराच प्रवास राहणार आहे. मला जवळजवळ संध्याकाळी 4 ते 5 वाजता कोल्हापूरमध्ये यायला. पाहूया
होय हा कोणता आहे मग हे ओझरे. तर आता इथून पुढे लागणार होता आम्हाला घाट. घाटातून गाडी जाणार होती. घाट खूप मोठा होता हा पण. तर आता आलो आहे आम्ही कोल्हापूरमध्ये. आणि सगळ्यात आधी आम्हाला करायचा होता पन्हाळगड. कारण आपण आलो होतो कोकणातून आणि त्यावेळेस तिकडून येतानाच रोडवरच हा पन्हाळगड होता. आणि बरोबर 5 वाजलेले होते. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडाफार पाहून पण होईल. पाहिलेलं होतं आधी, परंतु म्हटलं चला आता पाहूया. तर आहे पन्हाळगडावर जाण्याचा रस्ता. तर आता जातो आहे आम्ही पन्हाळगडावर. 5 वाजतील आम्हाला तिथपर्यंत जाऊस्तोपर्यंत. खाली तारानी राजवाडा छत्रपतींचे मंदिर. तर गडावरती यायला भरपूर उशीर झाला होता. खाली गाडी पार्किंगला लावायची होती, परंतु हे गाईड आम्हाला भेटले. ते गाईड म्हणले गाडी इथे लावू नका, आता उशीर भरपूर झालेला आहे, तुमचं काहीच पाहून होणार नाही, गाडी आपण वरतीच घेऊया. त्याच्यामुळं मी डायरेक्ट गाडी गडावरतीच आणली. आणि आता हे आम्हाला सगळी माहिती देत आहेत. आता जिथे उभे आहोत आम्ही तिथे आहेत धान्याचे कोठार. त्याची माहिती आम्हाला हे सांगत होते. आणि त्यानंतर मग पन्हाळगडावरून महाराजांनी आपली स्वतःची सुटका कशी करून घेतली, ते कोणत्या रस्त्याने गेले, ते सगळं काही त्यांनी आम्हाला दाखवलं. आपण इतिहास तर भरपूर वाचलेला असतो, भरपूर आपल्याला इतिहासात सगळं काही माहीत असतं. परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या गडावर जाऊ आणि तिथे आपल्या महाराजांचे पराक्रम ऐकू, त्यावेळेस आपलं मन असं भरून येतं. आणि मग आपल्याला असं वाटतं की खरंच आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे,
आणि आपण काय करत आहोत. आपल्याला इतिहास हा संपूर्ण पुस्तकातून माहिती असतो, परंतु ज्यावेळेस आपण अशा गडांवर जाऊ, आपल्या महाराजांच्या प्रत्यक्षात ज्यांनी ते गड किल्ले बांधले तिथं जाऊ, त्यावेळेस खरंच आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि तशीच अवस्था आमच्या सगळ्यांची झालेली होती. आणि त्यातली त्यात तर मला इतिहासाची भरपूर आवड असल्यामुळे मला म्हणजे भरपूर इच्छा आहे की मी प्रत्येक किल्ला पाहावा. तशी मी माझी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. मला आपल्या महाराजांचे सगळे किल्ले पाहण्याचा खूप इच्छा आहे. पाहूया, परंतु आयुष्यात कधी पाहायला भेटतील नाही सांगता येत पुढे जाऊन काय होईल. परंतु सगळे किल्ले पाहण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गडावर गेल्यानंतर आपल्याला समजून येतं की आपले महाराज काय होते. दिसत नाही अंधारात तिथे त्या पाहिलं तुम्ही जागा ना तिथे हां समोर काय खाली आता इकडे लक्ष द्या. झालं तर दिसत नाही इथून ते काय तर तिथे आहे जागा दिली. आता शिवाजी महाराज किल्ल्यावर झाले इकडे लक्ष द्या. आता राजा आले होते तर अफजल खानचा वध करून 15व्या शतकात शिवाजी महाराज फोटो तुमच्या बाहेर बरेचसे व्हिडिओ बी माझी व्हिडिओ आहे काय असते माहिती का मुलांना माणसांना दरवाजा पलीकडे आपण बाहेर दरवाजा तिकडे जात नाही पण आता युट्यूबवर पॅक झाली गेले आता वरची 4 पोट साईडला सांगते किल्ल्याची माहिती गडाच्या माहिती असेल. चाललाय का चला हॅलो हॅलो हा है टहनी बुरुज. हॅलो चला ते म्हणतात हे माझ्यावाला मोबाईल तुझ्या ताब्यात आहे ना. राहू दे इकडे घ्या. जाऊन 2-3 दिवस जायला उद्या पहाटे 5 वाजता. काय माणसं दिसत संभाजी महाराज नको होते. अतिशय हुशार विद्वान जाणते होते संभाजी महाराज. आपल्या काही लोकांनी संभाजी महाराज आहे ना तर दगड गडावरती काढला होता. मोठे मोठे तलाव काढायचे. डावीकडे तलाव आहे पाहिजे इकडे डावीकडे आहे का सोमेश्वर तलाव यातला सगळं दगड काढला आहे ना. आणि बांधकाम वापरला. किती खोली इथे तहसील ऑफिस आहे उजवीकडे 15 फूट रेडे म्हणून राजरोग आले तिथे उतरायचे गेस्ट हाऊस पूर्वीचे. लयच लांब लांब होतो. मला डोंगरावर सगळ्या गडावर ते काय मंदिर हां ते मंदिर हे मंदिरच आहे संभाजी महाराज राजाराम महाराजांचा मुलगा. समोर पाहिलं माहिती का की धर्मकोटी गरीब लोकांना दानधर्म करण्याची का डावीकडे काय पहा जाताना दिसत. चला पुढे नायकीने सज्जा पडलेली इमारत आहे तुम्हाला की मागे शेळ्या 2-4 गाड्या गेले पळतच चढत होते. वेळ लावला इथे. मालिका बघितलं आपण तेव्हा नाव पाठ झाले त्याची. आमचा पानागड पाहून झाला. अंधार भरपूर झालेला होता, परंतु गाईड संघ असल्यामुळे आम्हाला बरीच लई माहिती भेटली. त्यानंतर आम्हाला जायचं होतं ज्योतिबाला. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.